नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे 26,000 घरांची जी लॉटरी निघाली होती 2024 मध्ये, त्यामधील शिल्लक राहिलेली घरे आणि नवीन निर्माण होत असलेली घरे, जी सिडकोची 19,000 घरांची जी लॉटरी निघणार आहे, त्याच्यासाठी जे आवश्यक नियम, पात्रता, अटी, LIG EWS आणि 2.5 लाख रुपये सबसिडी, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असंच आम्हाला सिडको आणि म्हाडा रिलेटेड जे व्हिडिओ बनवण्यासाठी जे मोटिवेशन मिळते. सिडकोची 19,000 घरांची ही लॉटरी जाहीर झालेली आहे. अजून त्यांची PDF आलेली नाही आहे. लोकेशन कोणते आहे हे माहिती नाही. पण 2024 मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती, त्यामधील घराच्या ज्या वाढीव किमती जास्त असल्यामुळे ते काही जे उमेदवार आहेत त्यांनी ती घरे घेतलेली नाही. पण त्यातील जी उरलेली घरं आहेत किंवा नवीन निर्माणात असलेली घरे, सिडकोचे जे MD आहेत, जे सिंगल सर, त्यांनी सांगितलेलं आहे, की सिडकोच्या ज्या वाढलेल्या किमती आणि हे नवीन जे उमेदवार असणार, म्हणजे जे अर्ज करणार असणार आहेत, त्यांच्यासाठी 10% घराच्या किमती हे कमी होणार आहेत. म्हणजे सिडकोच्या लॉटरीमधील 2024 मधील जे घरांची किमती त्याच्यामध्ये 10% आणि नवीन जे लॉटरी येणार आहे त्याच्यामधील 10% कमी होऊन, याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला ही जी लॉटरी कशी असणार आहे, त्यानंतर तुम्हाला इथे कोणते लोकेशन असणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला मी जे लोकेशन आहे त्याची माहिती देतो. 2024च्या लॉटरी मधील जे लोकेशन होते ते बघा साईडला. त्यानंतर सर्वप्रथम वाशी जे प्राईम लोकेशन होतं, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन होतं, त्यानंतर जे खारघर मधील सेक्टर 14 मध्ये EWS LIG चे प्रोजेक्ट होते, त्यानंतर कळंबोली सेक्टर 19 चा प्रोजेक्ट होता EWS चा, त्यानंतर पनवेल बस टर्मिनल्स होता, त्यानंतर मानसरोवर खांदेश्वरचे प्रोजेक्ट होते, त्यानंतर तळोजा नोड मधील जे प्रोजेक्ट आहेत EWS सेक्टर 39 सेक्टर 28 आणि त्यानंतर LIG साठी जो 1 BHK आणि 2 BHK ची घरे होते तळोजा सेक्टर 37A. त्यानंतर उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर, हे सिडकोचे जे 2024च्या लॉटरीमध्ये जे शिल्लक राहिलेली घरे आहेत त्यांची लॉटरी याच्यामध्ये ऍड होणार आहेत. आणि जे नवीन निर्माण होत असलेले सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची पण माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, जे पूर्ण नवी मुंबईमध्ये जे कन्स्ट्रक्शन दिसते जुईनगरच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला, ती जुईनगरची लॉटरी सुद्धा या वर्षी ऍड होणार आहेत. त्यानंतर जो नावडे फाट्याला जो प्रोजेक्ट सुरू आहे, नावडे फाटा प्लॅट नंबर 1, प्लॅट नंबर 2, याचे पण सुद्धा या नवीन लॉटरीमध्ये भाग म्हणजे समाविष्ट होणार आहेत. सिडको तसं कुठे आलेलं नाहीये, पण जस्ट एक जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत, जी शिल्लक राहिलेली घरे आहेत, कारण की 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये फक्त 8,000 जे उमेदवार होते त्यांनीच फक्त जे इन्स्टॉलमेंट असतात, फर्स्ट इन्स्टॉलमेंट, त्यांनी ती पेमेंट केलेलं आहे. त्यामुळे ती शिल्लक राहिलेली घरे आणि नवीन निर्माण होत असलेली घरे, असं नवी मुंबईमध्ये सिडकोचं काम सुरू आहे. त्यानंतर तुम्हाला येथे जर भाग घ्यायचा असेल, सर्वप्रथम तुमचं जे इन्कम आहे, EWS जे प्रोजेक्ट आहेत बघा, इथे जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुमचा 6 लाखाच्या आत इन्कम पाहिजे आणि जी LIG मध्ये दिसतात तिथे तुम्हाला 9 लाखाचं इन्कम पाहिजे, म्हणजे 6 लाखाच्या वर 9 लाखापर्यंत असं त्यांचं, किंवा त्याच्यापेक्षा, असं त्यांनी त्याचं जे 2024च्या लॉटरीमध्ये सांगितलेलं आहे. बघा त्यांची जी PDF आहे 2024च्या लॉटरीची, ही पूर्ण माहिती आपण याच्यावरूनच तुम्हाला मी सांगतो, कारण की या लॉटरी बद्दल आपण जवळपास 100 ते 150 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे हे PDF मी खूप वेळा वाचलेले आहे. त्याच्यातलंच तुम्हाला मी सांगतो, कारण तेच राहणार आहे. फक्त चेंजेस होणार आहे तुमचे जे उत्पन्नाचा दाखला किंवा ITR. 2024च्या लॉटरीमध्ये 23-24चं इन्कम म्हणजे उत्पन्न त्यांनी सांगितलेलं होतं. 2024-25च्या याच्यामध्ये तुम्हाला या करंट इयरचं म्हणजे 24-25चं लागणार आहे. असेसमेंट इयर 25-26 असं हे उत्पन्न, एवढंच फक्त चेंजेस होणार आहे. पण व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण माहिती बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतेही डाऊट असतील ते एका व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. EWS LIG आपण सांगितलेले आहेत. EWS ला 2.5 लाखाची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. त्याच्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म आहे, तो तिथे तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. त्याच्यासाठी कागदपत्र, आवश्यक नियम, पात्रता, अटी, त्या फॉर्म साठी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे. तो पण तुम्ही बघून घ्या, म्हणजे जेणेकरून ते पण तुमचा तो डाऊट क्लिअर होणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. त्यानंतर नवी मुंबई म्हणजे जे सिडकोचं तुम्ही ऑलरेडी कोणतेही घर घेतलं नसावं, किंवा शासनाच्या कोणत्याही प्रकारचा तुम्ही घराच्या रिलेटेड कोणताही लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर याच्यासाठी काही कॅटेगरी सुद्धा सांगितलेल्या आहेत, जे मागच्या वर्षीच्या लॉटरीमध्ये होते 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये. ज्यांच्याकडे SC कॅटेगरी आहेत, ST कॅटेगरी आहेत, NT कॅटेगरी आहेत, हँडिकॅप आहेत, त्यानंतर पत्रकार, माथाडी सैनिक, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर सिडको कर्मचारी, हे सगळे जे त्यांची जे स्पेशल कॅटेगरीमध्ये जर यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यामधून स्पेशल कॅटेगरीमधून सुद्धा अर्ज करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला
जर जनरल मधून जर अर्ज करायचा असला किंवा स्पेशल कॅटेगरीचं तुमच्याकडे जर सर्टिफिकेट आहे, तर तुम्ही इथे लकीली जर तुम्ही लवकर चान्सेस तुम्हाला जास्त मिळतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे कारण की जनरल कॅटेगरीमधून जर तुम्ही अर्ज करत असणार, तर जनरल कॅटेगरीमध्ये सर्व येतात त्याच्यामध्ये आणि स्पेशल कॅटेगरी जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, जसे की एस-सी, एन-टी किंवा हँडिकॅप पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माथाडी कर्मचारी याचं जर स्पेशल जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, तर त्या कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा कमी असते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त असतात. अशी हे लॉटरीमध्ये जे आवश्यक नियम, पात्रता, अटी याच्यासाठी जे कागदपत्र कोणते लागणार आहे त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम जे मॅरिड पर्सन आहे त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांची माहिती देतो. सर्वप्रथम बघा साईडला तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड हवं, पॅन कार्ड हवं, त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट 1/1/2018 नंतर जे बारकोड वाला असावं, त्यांना उत्पन्नाचा दाखला असावा किंवा इन्कम टॅक्स रिटर्न असावं. उत्पन्नाचा दाखला जे नोकरी करत नसतील त्यांच्यासाठी आहे, जे व्यवसाय वगैरे करतात. त्यानंतर जे इन्कम टॅक्स रिटर्न जे नोकरी करत असतात त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल तुम्हाला द्यावी लागेल. जर तुमच्याकडे मॅरिड आहेत, तुमचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची पत्नी, स्पाऊस त्यांचं जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे हे लागणार आहे. आणि दोन्ही केसेसमध्ये म्हणजे उमेदवार पती-पत्नी, पती-पत्नी, पती-पत्नी म्हणजे पत्नीच्या नावावर अर्ज करत असणार, पतीच्या नावावर अर्ज करत असणार, ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये करणार तर दोन्ही तुम्हाला तिथे माहिती देणे आवश्यक आहे. ईडब्ल्यूएस साठी कन्फर्म आहे कारण तिथे 2.5 लाख रुपये सबसिडी तुम्हाला मिळत असते. त्यानंतर दोघांच्या मोबाईलला आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे कारण की ही जे आपण ज्या पण लॉटरी बघतो जसे की पुणे म्हाडा, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची लॉटरी, त्यानंतर कोकण म्हाडा लॉटरी, त्यानंतर आता नवीन आलेली पीएमआरडीएची लॉटरी 19 डिसेंबर पासून तेथे रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे. तो पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. म्हणजे यांना ही सर्व माहिती ही डिजी लॉकर थ्रू जे ऍक्सेस होत असते. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यानंतर डिजी लॉकर थ्रू ते तुम्हाला तिथे ते ऍक्सेस होते आणि म्हणजे तो तुमचा जो प्रोफाईल तुम्ही बनवणार तिथूनच तुमचा जो फोटो असतो आधार कार्डचा तो तिथं कॅप्चर केला जात असतो. स्पेशल कॅटेगरी मधून जर तुम्ही अर्ज करत असणार तर तुम्हाला तुमच्याकडे स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणे सुद्धा आवश्यक आहे. हे त्यांनी त्यांच्या 2024च्या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे. हे झालं आपण ना कागदपत्र जे मॅरिड झालेले आहेत. अनमॅरिड साठी सुद्धा हीच कंडिशन आहेत. अनमॅरिड साठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला. सेम तीच प्रोसेस आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखलामध्ये जे बारकोड वाला उत्पन्नाचा दाखला म्हणजे तो तुम्हाला जे उत्पन्नात जे नोकरी करत असतात किंवा जे जे व्यवसाय बंधू आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला करणार, जे नोकरी करत असतात त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल करण्यात आलेली आहे. मागच्या लॉटरीला 2023 चं इन्कम सांगितलं होतं. या लॉटरीमध्ये 2024-25 इन्कम लागणार आहे. हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितलंय हे तुम्ही आताच तयारीला लागा म्हणजे जेणेकरून जेव्हा सिडकोची लॉटरी अनाउन्समेंट होणार आहे तशी तर त्यांचे जे पीडीएफ जे त्यांची जे पोर्टल असतात त्यांची ही माहिती आलेलीच आहे. 19,000 सिडकोच्या घरांची लॉटरी लोकेशन पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अशी हे आपण जे मॅरिड अनमॅरिड याची माहिती आपण बघितलेली आहे. या लॉटरीच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक व्हिडिओ घेऊन. त्यापर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.